रमाबाई, काय झाले? अजूनही त्याच विचारात आहात का? माझे चुकले. बाबा भाऊजी म्हणत होते तशा उठाबशा काढाव्यास हव्या होत्या मी. म्हणजे हे सगळे प्रकरण इतके वाढलेच नसते. हे पहा रमाबाई, यात तुमची काहीच चूक नाही. बाबानेच उद्धटपणा केला आणि मर्यादा ओलांडली. पण आता काय होईल? आम्हासही त्याचीच काळजी वाटते. रागापेक्षा काळजी अधिक वाटते. त्याला स्वतःला उमज पडणे जास्त महत्वाचे आहे. भाऊसाहेबांच्या धाकदपटशाने बाबा तात्पुरता गप्पही बसेल, पण त्याची ही बेफिकिरीची आणि चड्डीशी चिडण्याची वृत्ती मुळापासून नष्ट व्हावयास हवी. त्याशिवाय काही उपयोग नाही. पण मामनजी माझ्यावरही रागावले असतील. रमाबाई, काळजी करू नका. आम्ही आहोत ना आपल्या पाठीशी. पाहते मी. बाबा भाऊजी, या ना, या. दादा, दादा, बाबा, रडू नकोस. बाबा, रडू नकोस. तुझी तुला चूक उमजली ना, बस. चल उठ. बाबा, भाऊसाहेब, भाऊसाहेब, याची जर रदबदली करावयास आला असेल तर माधवा न बोललेलेच बरे. भाऊसाहेब, निघा तुम्ही, निघा. त्याचे म्हणणे काय आहे ते तरी ऐकून घ्यावे. बाबा, काय झाले? काय जीभ चिकटली का टाळ्यास? बाबा, की उचकट तोंड. घाबरू नकोस. आम्ही आहोत ना. बोल. माझे चुकले भाऊसाहेब, माझे चुकले. पुन्हा असं घडणार नाही. मला क्षमा करा. हे सगळे मनापासून वाटते आहे का? आपले पोपटपंची करून आणलेले आहे? मनापासून वाटत असेल तरच त्याचा उपयोग. पोपटपंचीचा काही उपयोग नाही. जे काही तुम्ही वागलात ते पुन्हा होता कामा नये. देवा साक्ष ठेवून असे म्हण, पुन्हा असे वागणार नाही. मी पुन्हा असे वागणार नाही. ठीक आहे. आज माधवाने मध्यस्थी केली म्हणून वाचलास, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही शेवटची संधी आहे. पुन्हा जर असे वागलास. नाही नाही, खरंच नाही. ठीक आहे, केले तूस, क्षमा केले. तू काही म्हणो दुर्गे, पण काल बाबाच्या बाबतीत जे काही झाले ना ते मला अजिबात पटलेले नाही. अगो, आता एवढ्या मोठ्या मुलाला शिक्षा करणे म्हणजे काय? आणि ते देखील कुणी बाहेरच्या मास्तरिणींनी. अगो, आता हिने, या रमेने सांगाव्यास हवे होते की नाही मास्तरिणीस की हो हा माझा धीर आहे, नका करू त्याला शिक्षा. पण नाही, येता जाता त्या बिचाऱ्या बाबाला शिक्षा. किती शरमल्यासारखे वाटले असेल ग त्या बाबास. जाऊ दे म्हणा, मी एकटीच बडबडते, इथे कुणाला काही नाहीच आहे त्याचे. काय गो, काय बघतेस माझ्या तोंडाकडे? शंकरपाळ्याचे पीठ घे भिजवावयास. म्हणजे का नाही,
कुठे अडले घोडे? नाही, मी मागच्या वेळेस भिजवले, ते सैल झाले आणि मग ते मग काय, तुला सांगितले होते ना मी की पीठ घट्ट भिजव आणि चांगले मळ, सांगितले होते ना? नको, पण अंदाज चुकतो माझा. अंदाज चुकतो माझा म्हणे. कठीणच आहे की बाई, स्वयंपाकातला एक पदार्थ देखील येत नाहीस. आणि काय गो रमे, ती मोठी मोठी पुस्तके वाचून का नवऱ्याचे पोट भरणार आहेस? आई काही म्हणून येत नाही हो या पोरीस. जा आणि बाहेर जाऊन आळूची पाने घेऊन ये, तेवढे तरी जमेल ना तूच. आणते. एंटी जा आता. उजेडच ग बाई तुझा. तुला सांगते दुर्गे, एक काम धड येत नाही हो या पोरीस. कसे होणारे माधवाचे कोणास ठाऊक. बाबा, तुझे अलीकडे स्तोत्राचे उच्चारण व्यवस्थित होत नाही. अहो केवढे कठीण आहे ते स्तोत्र. ठीक आहे, मी म्हणतो, म्हण बघू. जपा कुसुम जपा कुसुम संकाशम. शंकासम. शंकासम नाही रे, संकाशम. सं सं संकाशम. काश्यपेयम. काशपेयम. काश नाही रे, काश्यपेयम. शलय आहे तिकडे. काश्यपेयम. महद्युतीम. महद्युतीम. तमोरीम. तमोरीम. सर्व पापघ्नम. सर्व पापघ्नम. प्रणोतोऽस्मि. प्रणोतोऽस्मि. दिवाकरम. दिवा. बाळामजी. बाळामजी. हे घ्या. वेळेवर पाणी दिलेस, जीवच जायचा नाही तर माझा. देव कल्याण करू तुझे. रमाबाई, चला अभ्यासाला बसूया. हो. तुम्ही, तुमचे पतिराज काल गणपतीच्या देवळात घसरून पडले त्यावेळी मी तिथे होतो. बरीच दुखापत झाली होती त्यांस. आता ते घरी विवळत पडले असतील, त्यांची सेवा करायचं सोडून तुम्ही इथे गावभर भटकताय. हो, घरंदाज स्त्रीस हे शोभत नाही. कुलीन स्त्रीचा धर्म प्रपंच चालविणे आहे. हे काय चालवले तुम्ही? क्षमा करा मला, पण मी माझ्या यजमानांच्या सूचनेवरूनच येथे शिकवणीस आले आहे. माझ्या अनुपस्थितीत त्यांच्या देखभालीची सोय करूनच मी इथे आले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि माझ्या यजमानांचेही तेच मत आहे. मी शिकले, इतरांना शिकवते, पण ही बाब माझ्या यजमानांसाठी खूप अभिमानाची आहे, शर्मेची नाही. कारण विद्यादान करणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कारण तुम्ही धर्म बुडवे आहात, नवमतवादी आहात. आपले कर्तव्य संसार करणे ते सोडून तुम्ही विकटची कर्तव्य करीत बाहेर फिरत आहात, हिंडत आहात. आज हे तुमचे संस्कार हिंडण्या फिरण्याचे आमच्या रमेवरती झाले आणि मग हळूहळू सगळ्याच बायका जर अशा बाहेर हिंडू फिरू लागल्या तर काय होणार परमेश्वर जाणे. स्त्रीने कसे आपल्या मर्यादेमध्ये राहावे त्याच्यात तिचेही भले आणि समाजाचेही भले आहे, लक्षात ठेवा. काल परवापर्यंत स्त्रिया माझघराची रेषा ओलांडून बाहेर पडित नसत, पण आता हे काय भलतेच सुरू झालेले आहे. हे काही योग्य नव्हे. आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो सगुणाबाई. आजपर्यंत तुम्ही घरातल्या स्त्रियांशी उद्धटासारखे बोलत होतात, वागत होतात, तोपर्यंत आम्ही ते खपवून घेतले, तेही केवळ माधवाकडे पाहून. पण आज तुम्ही म्हणजे साक्षात बाळंभटजींनाच उलट उत्तरे करू लागलेले आहात. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. तेव्हा आपला आता तुमचा इथला प्रपंच गुंडाळा आणि आपली तुम्ही इथून प्रस्थान केलेले बरे, तुमच्यासाठीही आणि आमच्या कुटुंबासाठी. खूप शिकल्या आमच्या सोनबाई, जे काही शिकायचं आहे ते खूप शिकल्या, आता पुरे. क्षमा असावी. माझी नेमणूक महादेवराव रानड्यांनी केली होती, त्यामुळे शिकवणी बंद करा असे जोवर महादेवराव सांगत नाहीत तोवर मी शिकवणी सुरूच ठेवणार आहे. आपला उपमर्द करण्याचे माझ्या मनीही नाही, हे मात्र मी नम्रपणे नमूद करू इच्छिते. रमाबाई, चला अभ्यासाला. रमाबाई,
माधवराव, आपले पत्र एव्हाना गोपाळरावांकडे पोचले असेल. होय, एक प्रश्न मार्गी लागेल म्हणावयाचे. होय, परंतु गोपाळरावांमधील हा आमूलाग्र बदल पाहिला की मनास अगदी उभारी येते. आमचे लग्न झाले तेव्हा गोपाळराव जहाल मतवादी आणि भावनिक कृतीवर भर देणारे होते. परंतु आता आचाराआधी विचार हे त्यांस पटलेले आहे असे दिसते. होय तर माधवराव आपल्या शांत संयत पण कणखर विचार पद्धतीची चटक लागलेल्यांचे हे असेच होते. काय भांडारकर, अगदी बरोबर. बरे माधवराव, सगुणाबाईंची शिकवणी नियमितपणे होते की नाही? हो, म्हणजे घरातील विरोध तर अजून आहेच, परंतु बाई मोठ्या धीराच्या आहेत. शिकवण्याची हातोटीही चांगली आहे. आमच्या रमाबाईंचा अभ्यास 5वी इयत्तेपर्यंत पूर्ण होत आला. वाह, उत्तम प्रगती आहे हो. बाई बाई हो, बाई सावरा ना स्वतःला, शांत व्हा. बाई घ्या, पाणी घ्या. हे घ्या. आणि देऊ. शांत व्हा. पुस्तके घ्या, अभ्यासाला सुरुवात करूया. बाई बाई, अहो किती लवकर सावरलात तुम्ही. मला तर रडू आले की कितीतरी वेळ आवरतच नाही. लहान आहात तुम्ही अजून. जगाचे टक्के टोणपे खाल्ले की येते सहनशक्ती. पण रमाबाई, ज्यांनी कुणी म्हणून स्त्रियांना शिकवण्याचे हे व्रत घेतले आहे त्या साऱ्यांनाच ही बोलणी ऐकावी लागतात. मलाही सवय झाली आता त्याची. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी तर शेणाचा मारही सहन केला, पण व्रत टाकले नाही. त्या मनाने ही 4 बोल म्हणजे काहीच नाही. ज्योतिराव, महादेवराव, भांडारकर, सावित्रीबाई या माणसांकडे पाहिले की मोठे बळ येते. आणि रमाबाई, माझे सुदैव असे की ह्या साऱ्यांचा विचार करणारे सासर मला लाभले. नाहीतर मीही बसले असते चुलीपाशी. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, माधवरावांसारख्या विद्वान, समंजस आणि अत्यंत बुद्धिवान माणसाची पत्नी होण्याचे भाग्य तुम्हास लाभले. तुम्ही खूप शिकावे, स्त्रियांसाठी काहीतरी मोठे महत्वाचे कार्य करावे अशी त्यांची खूप इच्छा आहे. बाई बाई, तुमची ही वाक्य मी कायम ध्यानात ठेवीन. छान. माधवा, काय माई? थोडे बोलायचे होते. बोला ना. माधवा, रमेच्या अभ्यासाचे खूळ थांबव आता. झाली आता बरीच वर्षे शिकून, पुरे झाले आता. माई पण जेव्हा पाहावे तेव्हा ही पोर आपली अभ्यासाच्या नादात. प्रपंचाचे भान नाही, स्वयंपाकाच्या नावाने शून्य. अरे कसे व्हायचे पुढे तुमचे? अहो पण माई, अजिबात बाजू घेऊ नकोस तिची. तुला चांगले ठाऊक आहे की इकडे हे सगळे आवडत नाही. ती सगुणा देव खमकी आहे. सगळ्यांना बाजूला सारून तिने रमेची शिकवणी पूर्ण केली, इथपर्यंत सगळे ठीक होते. पण आज मात्र पाणी डोक्यावरून गेले आहे. म्हणजे आज त्या मास्तरीणबाईने बाळम भटजींना दुरुत्तरे केली आणि यांच्याशी समोरासमोर वाद घातला. काय सांगशील आता? हे असले शिकवणार आहे ती रमेश? घरातल्या बायकांनी असला अगोचरपणा केलेला नाही हो खपायचा या घरात. आणि रमा काय त्या बाईच्या पावलावरच पाऊल ठेवणार?
वडीलधाऱ्यांशी हुज्जत घालण्याची रीत नाहीये या घराची. समजाव तिला. रमेचे शिक्षण थांबव आता. यांनी हे झालेला प्रकार अगदी जीवास लावून घेतला आहे. माई, अहो सुमन काकू काय करताय? मला हाक मारायची. आणि ऐका, पडा तुम्ही आता. अगं भांडी अजून पुसायची. मी आवरते, पडा तुम्ही. या. बर. आजची सगुणाबाई आणि मामंजींची वादावादी यांना कळेलच आल्या आल्या. बाईंनी मामंजींची वाद घातलेला यांना आवडणार नाही कदाचित. कारण हे घरात कुणाशीच कधीच वाद घालत नाहीत. सगळ्यांना सारखे समजावून सांगत असतात. पण असा राग पिऊन टाकला की खरे म्हणजे त्रासच होतो माणसास. पण यांना हे सांगणार कोण? अरे रमाबाईने तुम्ही ऐकलंच. मी तुम्हाला मदत करतो. हो पांडू काका, असू दे, मी आवरते. अहो करतो की मदत. काय धाकले मालक यायची वेळ झाली आता. लवकर लवकर काम आटोपलं म्हणजे तुम्ही लवकर लवकर मोकळ्या व्हाल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज महाकाली आणि महिषासुरमर्दिनी सुद्धा नाहीये तुम्हाला त्रास द्यायला. आणि त्या प्रेमळ गौराबाई आहेत ना, त्या सुद्धा नाहीये तुमची कड घ्यायला. पांडू काका, तुम्ही असले काही बोलत जाऊ नका बाई. एका दिवशी कोणाच्या कानावर पडले तर माझे काही खरे नाही. मग घ्या आता सगळ्या देवींचीच नावं घेतली ना मी. कुणाला काही बोललोय का? म्हणजे महाकाली म्हणजे सुभद्रा काकू आणि महिषासुरमर्दिनी म्हणजे ताई काकू. आपल्या प्रेमळ गौराबाई म्हणजे माई. बाहेरची राहिलेली भांडी घेऊन येतो मी.